चला बघा आता आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनवरचे काही प्रॉब्लेम डिस्कस करू. खूप सिंपल टॉपिक आहे प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा देखील. यामध्ये तुम्हाला ज्या प्लेन फिगर आहेत म्हणजे स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, पेंटॅगॉन असेल, हेक्झॅगॉन असेल, याची पोझिशन तुम्हाला दिलेली असते. म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे का व्हर्टिकल प्लेनवर ठेवलेली आहे, त्या पोझिशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचे प्रोजेक्शन ड्रॉ करायचे आहे. बघा आपण एक विंटर 2025च्या पेपरमधला एक क्वेश्चन सॉल्व करू परत. बघा आता हा जो क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक स्क्वेअर प्लेट आहे आणि ही जी स्क्वेअर प्लेट आहे ABCD याची 50 mm साईड आहे. आता स्क्वेअर प्लेट म्हटलं तर सगळ्या साईड 50 mmच्या राहतील. ठीक आहे, म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू DA किती आहे ते 50 mm. आणि कुठं ठेवलेलं आहे बघा, रेस्टिंग ऑन कॉर्नर ए, रेस्टिंग ऑन कॉर्नर ए, कॉर्नर ए वर ठेवलेले ए ऑन HP. कॉर्नर ए कुठं आहे, HP वर आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं बघा, इन सच अ वे दॅट डायगोनल AC मेक्स ॲन अँगल ऑफ 40 डिग्री विथ HP. डायगोनल AC ने किती अँगल बनवलेला आहे, डायगोनल AC जो आहे हा 40 डिग्री इन्क्लाइन आहे विथ HP. HP सोबत डायगोनल AC ने अँगल बनवलेला आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे काय करायचं आहे की तुम्हाला सगळ्यात पहिलं पोझिशन लक्षात घ्यायच्या. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं एक व्हर्टिकल प्लेन आहे, ही एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि इथं एक स्क्वेअर प्लेट आहे ABCD नाव, ती एका कॉर्नरवर ठेवलेली आहे. म्हणजे अशी येईल का नाही बरं, ती अशी अशी हवात येईल ना अशी, फक्त हा कॉर्नरच इथं HP ला टच राहील आणि हे सगळं असं वरती आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे बघा असा हॉरिझॉन्टल प्लेन जर असेल ना तर तुमची प्लेट जी आहे ती अशी राहणार आहे. म्हणजे इथं इन्क्लाइन आहे, एका कॉर्नरवर टच झालेली आहे फक्त अशी. ठीक आहे, अशी राहणार आहे. मग ही पोझिशन तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं की जी प्लेट आहे ना ती सपोज अशी आडवी ठेवलेली आहे, HP वर अशी आडवी ठेवलेली आहे, असं प्लेन अशी आडवी ठेवलेली आहे. आणि नंतर मग त्याला इन्क्लाइन करायचं असं 45 डिग्री. बघा मीच मला सांगतो याची पोझिशन कशी ड्रॉ करायची. अगेन सेम ॲक्सिस ड्रॉ करा, हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ करा. बघा इथं आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ करू. हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, आता याची जी पोझिशन आहे, आता तुम्हाला जर सांगितलं की जी ABCD जी प्लेन आहे ती कशी आहे, स्क्वेअर प्लेट आहे, बरोबर. स्क्वेअर प्लेट आहे, 50 mm साईड आहे. मग सगळ्यात पहिलं काय करायचं तुम्हाला, इथं ही स्क्वेअर प्लेट ड्रॉ करायची आहे 50 mm साईडची. तुम्हाला ड्रॉ करता येते स्क्वेअर प्लेट 50 mm साईडची, इक्वली इन्क्लाइन. एक काम करा, नाही तर मग तुम्ही सरळ सरळ काय करायचं, हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे म्हटलं तर टॉप व्ह्यूमध्ये ते स्क्वेअर दिसणार आहे. त्याचा टॉप व्ह्यूमध्ये स्क्वेअर दिसणार, फ्रंट व्ह्यूमध्ये लाईन दिसते त्याची. ठीक आहे, तर टॉप व्ह्यूमध्ये असा इथं 45 डिग्री इन्क्लिनेशन घ्या. बघा इथं ठेवा, इथं ठेवा. इथून काय करायचं, एक पर्टिक्युलर इन्क्लिनेशन घ्या इथून 45 डिग्रीमध्ये. बघा आता सपोज आपण इथून हा अँगल आहे 45 डिग्री. ठीक आहे, आणि इकडचा पण तुम्हाला रेफरन्स म्हणून घ्यायचं असतं तर इकडून पण तुम्ही मार्क करा. ठीक आहे, 45 डिग्री. आता बघा इथं काय करायचं आहे, आपल्याला स्क्वेअर प्लेट ड्रॉ करायची आहे, त्यामुळं इन्क्लाइन आहेत या, लक्षात घ्या. त्यामुळं हा एक रेफरन्स इथं लाईन ड्रॉ करा. किती लेंथ आहे बरं त्याची, 50 mm आहे. मग 50 mm लेंथ असलेली स्क्वेअर प्लेट जर म्हटलं तर तुम्हाला ती अशा पद्धतीनं ड्रॉ होईल. बघा ही एक साईड आहे, बघा एक साईड तुम्ही ड्रॉ केली. आता दुसरी साईड जी आहे, अदर साईड जी आहे ती याला परपेंडिक्युलर असणार आहे अशी 90 डिग्रीमध्ये. मग याला परपेंडिक्युलर उलट ठेवा. बघा इकडे किती ड्रॉ होईल ती, 50 mm इकडं होईल अशी. लगेच याला पुढे रोल करा, इकडं पण 50 mm ड्रॉ करा, म्हणजे इथपर्यंत येईल. आणि नंतर राहिलेली जी लास्ट साईड आहे याला क्लोज करा, इथं पॅरलल ठेवा या साईडला, आणि ही क्लोजिंग साईड असेल, ही पण राहील 50 mm. ठीक आहे, बघा अशा पद्धतीनं तुम्हाला इथं ही स्क्वेअर प्लेट भेटेल. ठीक आहे, आता ही स्क्वेअर प्लेट जी आहे ही सध्या आडवी आहे. बघा AC, पण आपल्याला काय सांगितलं आहे, याची AC डायगोनल जी आहे ही इन्क्लाइन आहे. HP ला इन्क्लाइन म्हटलं तर वरती अँगल घ्यायचा. म्हणजे सुरुवातीला बघा जी आपण स्क्वेअर प्लेट ड्रॉ केली ती इन्क्लाइन नाही आहे सपोज HP ला, अशा पद्धतीनं आपण त्याला ड्रॉ केलेला आहे. मग बघा आता सपोज मी जर तुम्हाला म्हटलं की मला याचे प्रोजेक्शन ड्रॉ करायचे आहे, तर मी प्रोजेक्शन जर मला ड्रॉ करायचे असतील तर बघा अशा पद्धतीनं हा B आणि C जो आहे तो एका लाईनच्या अलॉंग येणार आहे. नंतर हा जो A आहे हा A एंड पण ड्रॉ करा. बघा अगोदर हा C घेऊ आपण, हा C ड्रॉ करा. त्यानंतर
बघा याला ड्रॉ करा इथून, हा ए. आता बघा याचा हा एचा फ्रंट व्ह्यू, याला ए डॅश म्हणा. इथं दोन्ही पण एका लाईनवर आहेत, बी डॅश सी डॅश. आणि हा आहे सॉरी हा डी राहिला, डी डॅश. आणि हा आहे सी डॅश. पण आता तुम्हाला काय सांगितलं आहे, हा जो ए सी डायगोनल आहे तो असा हॉरिझॉन्टल आहे का, तो एच पीला इन्क्लाइन आहे, बरोबर. हे बघा डायगोनल ए सी किती डिग्री इन्क्लाइन आहे एच पीला, 40 डिग्री. मग काय करायचं, हा जो ए डॅश पॉईंट आहे ना, याला इकडे घ्या A1 डॅश, आणि 40 डिग्री अँगलवर त्याला इन्क्लाइन दाखवायचं आहे. म्हणजे इथून 40 डिग्री अँगल घ्या आणि या 40 डिग्री अँगलवर तुम्हाला हे सगळे पॉईंट मार्क करायचे. याची लेंथ मेजर करा, किती लेंथ आहे बघा. ही किती लेंथ आली, ही 70 mm, किंवा कंपासमध्ये पण घेऊ शकता. मग या 40 डिग्रीमधून ही 70 mm लेंथ जी आहे ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. बघा अशी ड्रॉ होईल, ठीक आहे. आता काय करायचं, हे जसं तुमच्याकडं A1 C1 डिस्टन्स होतं की नाही, तर हे A1 C1 तर तुम्ही ऑलरेडी मेजर केलं इथं. हे A1 डॅश याला म्हणा इथं C1 डॅश, ठीक आहे. तसंच हा मार्क करा B1 B डॅश D डॅश. मग हा B डॅश D डॅश जो आहे तो इथं मार्क होईल. याला म्हणा B1 डॅश, याला म्हणा D1 डॅश. आता काय करायचं, हे सगळे जे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे पॉईंट व्हर्टिकली डाऊनवर्ड प्रोजेक्ट करा. हा इकडं प्रोजेक्ट होईल, हा इकडं प्रोजेक्ट होईल, हा इकडं प्रोजेक्ट होईल. तसंच थोडा ॲक्सिस एक्सटेंड करू आपण. हा तसंच काय करायचं, हे सगळे हा डी इकडं प्रोजेक्ट होईल, हा बी आणि सी ए आणि सी एका लाईनमध्ये येईल, हा इकडे येईल. म्हणजे बघा असे असे हे सगळे प्रोजेक्शन घ्या. हे प्रोजेक्शन घेतल्यानंतर बघा हा इकडचा ए आणि इकडचा ए इथं मीट होतोय. याला म्हणायचं, याला काय म्हणता, A1 म्हणा. A1 डॅशच्या करस्पॉन्डिंग A1. इकडचा बी आणि इकडचा बी इथं भेटणार B1. इकडचं सी, इकडचं सी इथं भेटणार C1. इकडचा डी, इथला डी डॅश, याला म्हणा D1. आणि याला जॉईन करा, याला जॉईन करा. अशा पद्धतीनं तुमचा हा इन्क्लाइन पोझिशनमधला त्या लाईनचा टॉप व्ह्यू असणार आहे. इन्क्लाइन पोझिशनमधला लाईनचा टॉप व्ह्यू. दिस इज युअर आन्सर. एवढं सिम्पल आहे. याला नाव द्यायचं इथं टॉप व्ह्यू. येत असेल ना तुम्हाला हे, याला नाव द्यायचं फ्रंट व्ह्यू, ठीक आहे. याचे डायमेन्शन लिहायचे, याचे डायमेन्शन लिहा. किती डायमेन्शन आहे, याची लेंथ किती आहे, ही लेंथ आहे 50 mm. याला नाव द्या, दिस इज 50 mm लेंथ आहे. आणि हा अँगल पण मार्क करा, किती डिग्री आहे, हा 40 डिग्री आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा रिड्यूस लेंथमध्ये याचा टॉप व्ह्यू भेटणार आहे, ठीक आहे. क्लिअर आहे, सिम्पल आहे. बघा आता अजून एक प्रॉब्लेम आपण इथं घेऊया. परत याच पेपरमध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम आलेला आहे प्लेनचा. बघा 6 मार्क्ससाठी विचारलेला आहे हा प्रॉब्लेम. बघा अ पेंटॅगोनल प्लेट 30 mm साईड, 30 mm साईड असलेली एक पेंटॅगोनल प्लेट आहे. रेस्ट ऑन एच पी, कुठं ठेवलेली आहे, एच पीवर, आणि एका कॉर्नरवर आहे. हां, आणि 40 डिग्री इन्क्लाइन टू एच पी आहे अँड परपेंडिक्युलर टू व्ही पी, ड्रॉ द प्रोजेक्शन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. पेंटॅगोनल प्लेट आहे, तर पेंटॅगोनल प्लेट म्हटलं आणि एच पीवर ठेवलेली आहे म्हटलं तर टॉप व्ह्यूमध्ये पेंटॅगॉन दिसणार. टॉप व्ह्यूमध्ये पेंटॅगॉन दिसणार. टॉप व्ह्यू म्हणजे कुठं ड्रॉ करणार, टॉप व्ह्यूला हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या बिलो. मग सगळ्यात पहिलं एक्स ॲक्सिस ड्रॉ करा, हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ करा. बघा हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस ड्रॉ होईल. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की जर पेंटॅगोनल प्लेट आहे एच पीवर ठेवलेली आहे तर पेंटॅगॉन कुठं ड्रॉ होणार आहे, एक्स ॲक्सिसच्या बिलो. एच पी हॉरिझॉन्टल प्लेन कुठं असते, एक्स ॲक्सिसच्या बिलो असते. म्हणजे इथं पेंटॅगॉन ड्रॉ होणार आहे. पण तो पेंटॅगॉन कसा ड्रॉ होणार आहे, की तुम्हाला सांगितलं की एका कॉर्नरवर आहे, म्हणजे कॉर्नर इकडं आला पाहिजे. कारण तुम्ही याला जेव्हा एच पी सोबत इन्क्लाइन करणार तेव्हा कॉर्नरवर येईल की नाही ती प्लेट, म्हणजे कॉर्नर इकडं आला पाहिजे, म्हणजे इकडं त्याची साईड येणार आहे अशी. मग काय करायचं, पेंटॅगॉनची साईड तुम्हाला सांगितली 30 mm. मग सगळ्यात पहिलं तुम्ही 30 mm साईड असलेला पेंटॅगॉन इथं ड्रॉ करा. बघा मग इथं सगळ्यात पहिलं अगोदर फर्स्ट इनिशियल साईड ड्रॉ करा 30 mm. आता तुम्हाला पेंटॅगॉनचा अँगल माहिती आहे किती असतो बरं पेंटॅगॉनचा अँगल, हां, एक्सटेरियर अँगल ऑफ पेंटॅगॉन 72 डिग्री असतो. लक्षात घ्या, किती असतो. तुम्ही कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले रे, तुम्हाला म्हणजे अँगल माहीत नाही म्हणता तर 72. आणि इकडे पण 72, इकडे पण 72 घ्या. इकडून तो 72 मोजा, कुठे येणार इकडचं 72 बघा, हा इथे येणार. अरे मी तर किती दिवस झाले, हे किती वर्ष झाले मी हे शिकवलं नाही, म्हणजे
2023 22-23 नंतर हे शिकवलं नाही मी, तरी मी ऑन द स्पॉट येऊन तुम्हाला इथं सांगतो आहे, म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला पण ते तेवढं क्लिअरली झालं पाहिजे. आता लक्षात घ्या, हा 72मध्ये किती किती एम एम ड्रॉ करायचा आहे, हे ड्रॉ करायचं आहे 30 mm. बघा इथं इथपर्यंत ड्रॉ होईल 30 mm. तसंच इकडे पण 72मधून हे पण 30 mm. हे बघा हा 30 mm येणार आहे इथपर्यंत, कारण 30 mm साईड दिली ना. आता ह्या 3 साईड झाल्या, राहिलेली साईड कशी ड्रॉ करायची, राहिलेली साईड हर्षल इथं ठेवा, इकडं आर्क मारायचा. हा जो इथं कट झाला आहे ना, हा इथून इकडं आर्क मारायचा, इथं भेटणार तुम्हाला राहिलेल्या 2 साईड, याला जॉईन करा. हे पेंटॅगॉन काढता येत नाही तुम्हाला, असा यायला पाहिजे. असा पेंटॅगॉन जर काढता नाही आला तर मग पुढं काय येणार, पुढचा प्रश्नच नाही सॉल्व होणार. मग बघा याला नाव देऊ सपोज आपण ABCD आणि E. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दोन्ही पॉईंट एका लाईनच्या अलॉंग आले पाहिजे तर तुमचा पेंटॅगॉन बरोबर आहे. चला हा झाला त्याचा टॉप व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यू काढू आपण. फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसेल, फ्रंट व्ह्यूमध्ये लाईन दिसेल. मग बघा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करू आपण याचं. बघा हा येणार आहे फ्रंट व्ह्यू. मग याला नाव द्या, याला A' म्हणा, हा B' E' आणि हा C'D'. खरं तर याला स्मॉल लेटरने नाव द्यायला पाहिजे, पण ठीक आहे हरकत नाही, असं काही कंपल्शन नाही आहे. आता लक्षात घ्या, हा झाला फ्रंट व्ह्यू, सॉरी हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू. पण हा इन्क्लाइन पोझिशनमधला नाही. आता तुम्हाला काय सांगितलं आहे, ही तर आडवी झाली ना HP ला. आता HP ला इन्क्लाइन आहे, किती डिग्री इन्क्लाइन आहे, 40 डिग्री इन्क्लाइन आहे. 40 डिग्री म्हणजे काय करायचं तुम्हाला, इथं 40 डिग्री अँगल घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे ना याला A1' म्हणा, इथं 40 डिग्री अँगल घ्या. बघा आता 40 डिग्री अँगल कुठे येणार आहे, जर तुम्ही इथं बघितलं तर 40 डिग्री अँगल इथे येणार आहे. आणि या 40 डिग्री अँगलमधून तुम्हाला ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ तुम्हाला ड्रॉ करायची आहे. तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, इथं आपण 40 डिग्रीमधून एक रेफरन्स लाईन ड्रॉ करू. आणि इथली ही जी लेंथ आहे, ही जेवढी लेंथ आहे फ्रंट व्ह्यूची, हा फ्रंट व्ह्यू तुम्हाला इथं ड्रॉ करायचा आहे. बघा असा मार्क होईल. त्याच्यानंतर हे डिस्टन्स घ्या, याला मार्क करा. हे इकडं A' असेल तर इकडं काय येणार आहे C'D1', C1'D1'. आणि इथून याचं पण डिस्टन्स मेजर करा, या B1 B'E'. हे बघा B'E'चं जे डिस्टन्स आहे ना, हे बघा इथं भेटणार ते. इथून मार्क करा, याला कुठं कट झालता तो इथं झालता ना, इथून मार्क करा B'E'. याला म्हणा B1', याला म्हणा E1'. याचे सगळे प्रोजेक्शन्स खाली घ्या, हे सगळे प्रोजेक्शन्स खाली घ्या. बघा हा खाली प्रोजेक्ट होईल, हा पण खाली घ्या आणि हा पण खाली घ्या. ठीक आहे, हे बरोबर आहे ना. हां ओके. आता हे प्रोजेक्शन घेतल्यानंतर हे प्रोजेक्शन घ्या, हे प्रोजेक्शन हॉरिझॉन्टली घ्या. बघा हा इकडं प्रोजेक्ट होईल, हा जो पॉईंट आहे तो इकडं प्रोजेक्ट होईल, हा इथला इकडं प्रोजेक्ट होईल, नंतर हा प्रोजेक्ट होईल, नंतर हा. आता लक्षात घ्या, आता याचे पॉईंट मॅच करा. हा A, हा झाला A1. हा इथं B आहे, हा Bची लाईन इकडं आहे, हा झाला B1. हा C आहे, इकडं Cची लाईन इकडं आहे C. हा D इकडचा, D इकडचा, हा इकडचा E, इकडचा E, हा E. आणि हा इन्क्लाइन पोझिशनमध्ये याला जॉईन करा. A1 B1 C1, हा C1, हा D1, हा E1 आणि हा परत A1. तर हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू. हा अँगल किती होता 40 डिग्री. इथं पेंटॅगॉनची साईड किती होती, खरं तर ही बाहेर इकडून लिहायला पाहिजे, पण जाऊ दे, आता इथं आपण दाखवू किती होती साईड याची 30 mm. अशा पद्धतीनं एवढं सिम्पल आहे, खूप सिम्पल. तुम्ही असं काढलं का लगेच इथं 6 पैकी 6 मार्क भेटतात. त्याची 6 मार्काला येतो असा प्रश्न. सिम्पल आहे की नाही, खूप सिम्पल आहे. फक्त तुम्ही लक्षात घ्या 6 मार्काला येतो, 6 मार्काला आलेला आहे. याच्या आधीचा जो होता ना, हा स्क्वेअरवाला ड्रॉ केला ना आपण, हा 4 मार्कला आला होता.
तो 4 मार्कला आला होता. ठीक आहे, तर 6 मार्काला येतो. एक प्रश्न जो आहे तो 4 मार्कला आहे, म्हणजे 10 मार्काचा आहे. हा 4 मार्कला आला होता, हा 6 मार्कला आला होता. हे लाईनचे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे लाईनचे जे प्रॉब्लेम आहेत हे आपण घेतलेले, हा प्रॉब्लेम, हा वाला एक, हे 4-4 मार्काला येतात. म्हणजे तुमचे 14 मार्क या लाईन आणि प्लेन या एका धड्यावर कन्फर्म होतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही काहीच नका करू यार, फक्त PYQs करा, फक्त प्रिवियस इयरचे सगळे क्वेश्चन करा आणि थोडा अंडरस्टँडिंग नाही करा, फक्त उगं करायचं म्हणून करू नका. ठीक आहे, चालतं. अजून काही डाऊट असले तर उद्याच्या आपण ऑफलाईन लेक्चरला घेऊ आणि उद्या आपण दुसरा धडा घेऊ. ठीक आहे, चल तुम्ही प्रॅक्टिस करा. हां,